पॅटी आला इथे. क्यूटेस्ट पॅटी. पॅटी तुझ्या मुलींना काय म्हणशील तू? चाहत्या तुझ्या तशा मुली नाही, चाहत्या मुलींना समजा समजा कुणी असल आहेच नाही कस काय असं होणारच नाही. हा तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर आज तुमचं वर्क फ्रॉम होमवर, कारण की तब्येत नाही बरी माझी. सो काम करू आपण आज सगळ्या गोष्टी वर्क फ्रॉम होमच्या कशा चालतात काय नाही, एक डेली रुटीन बघू आपलं. तर चला काय नाश्ता वगैरे करू, भूक पण लय लागली जबरदस्तमध्ये. तो झाला आपला लंच ब्रेक. आता थोडंसं काही डिमांड सामान पण आणून राहिलं आणि टॅब्लेट्स पण घेऊन मेडिसिन आपलं जे दुखते त्या मला ते ठीक आहे. असो जाऊयात आपण मेडिकलमध्ये डिमार्टमध्ये. चल अचानक खाली आलं मग धप्पच बसलं. ये मी नव्हतं म्हणून आले जेवायला बघ. काय करणार माझ्या बिना करा ना का तसं काय नाही शेट, मग डबा विसरलो होतो पीजीवर. ठीक आहे. असं डाव विसरू आता, जसं की मी बोललोय आपण जायचं. मी आलो याला जाऊन मेडिसिन घेऊन जातो, टॅब्लेट्स आणि काहीतरी खायला आणतो. लय आणि जाऊन राहिलं त्यावरला काय सांगतोय. ठीक आहे, आपण डीमार्टमध्ये सामान घेऊ आणि मग मेडिकलला जाऊ. मोकार गर्दी ते मेडिकलमध्ये, तोपर्यंत डीमार्टमध्ये लगे आज जाऊन. भाऊ विकेंडला ना एवढी गर्दी असते ना या डीमार्टला. आता ना आता कुणीच नाही. ठीक आहे, असो 1-2 मिनिटात जायचं आपल्याला. घेतलं थोडं सामान, 2-3 गोष्टी घेतलेल्या, एवढंच काय झालंय. अजून बाहेर काहीतरी घेऊ आणि पॉपकॉर्न घेऊ नुसतं टाकतो म्हणजे आपलं पोटात संपून जाईल. आणि आता टॅब्लेट्स घेऊ. चल बिल करू. शेट डीमार्ट म्हणून पॉपकॉर्न घ्यायचं आपल्याला. खायला QR कोड स्कॅन करतो 2 मिनिटं. हे आहे आपलं बिल. आपलं ते देते चीज पॉपकॉर्न देते ना ते इकडे भरते ते. डीमार्ट मधून पार्किशे भरलेत माझे. पिशवी इथं होती, आतमध्ये नेऊन देत नाही ते. ठीक आहे, असं आता जाऊ. गोळ्या हे आपल्या भावाने गोळे लिहून दिलेत. ते त्याचं मेडिकल आहे, ते एवढे गोळे घेऊ. ते म्हणतात भारी कोर्स म्हणजे लिहून दिलाय, ते भाऊ देऊ राहिलेत आपल्याला. ठीक आहे, घेऊ गोळे आणि जाऊयात आपण पीजीवरती. शेट जेवण झाले आणि पॉपकॉर्न दणकीचे काम चालू आहे. टॅब्लेट घेऊ. आता बरं वाटतंय, फील्स बेटर नाव, कारण की आपण जेवण केल्यामुळे मला तसं बरं वाटतंय. ठीक आहे, अजून तर गोळ्या घ्यायचे, तर तिथे गोळ्या घेऊ आणि काम करूयात आणि नंतर बघूयात पुढे काय करायचं काय नाही. तोपर्यंत थांबलं तर बरं होईल माझ्या संग. हा, तर आमचा क्यूट पॅटी आला इथे. क्यूटेस्ट पॅटी तुझ्या मुलींना काय म्हणशील तू? चाहत्या तुझ्या तशा मुली नाही, चाहत्या मुलींना समजा समजा कुणी असल आहेच नाही कस काय असं होणारच नाही. हा सचिन तेंडुलकर आमचा वर्ग. सचिन तेंडुलकर गॉड बोलते ना, क्रिकेट के वो गॉड है या बस सचिन तेंडुलकर सॉरी. असो, पण ज्या मुली आहेत तुला मनापासून प्रेम करतायत, म्हणजे जरी तुला तोंडावर बोल हिंमत नसेल तरी पण त्या मुलींसाठी तू काय बोलशील? लव यू टू. आयो लड़की को नहीं बोलोगे तो लड़के को बोलेंगे का तू? ये चालू के पॉइंट ऑफ व्यू बोला गॉड ऑफ क्रिकेट मागे घेतो मी. ठीक आहे, चालेल. तुला काय वाटतं यूज क्यूट आहे का नाही? अरे हँडसम क्यूट सगळं आहे. हँडसम क्यूट सगळं आहे, तरी एक पोरगी पाठवणार त्याला का बरं? एक पोरगी पटाना, तरी एक पण पटाना. पेक्षा जास्त पटत एक पेक्षा जास्त. पॅटी तू एवढं. आणि मला सांग, तुझ्या नाकाचे वॉल्स असे महाग काय काय बोलायचं घ्यायच्यावरती तुला? आयो अरे काय तुझ्या यायला खेळतो त्याच्यासोबत असते. अरे गप ना, ते येडा बिडा आहे का काय? पंजाबीचा फेस वॉश. ए सनस्क्रीन दाखव. हे मी यूज करतो, याचा फरक आहे बरं का. काय उघडलेलं आहे कोणतं? ते माझं आहे, मी नाही सनस्क्रीन वापरत. पॅटे असं म्हणून याचं फार कपाट खराब करून टाकलं रे भाऊ. अरे उघडलं आता दम नाही का रे तुझे?
हे पहा हर्ष पंजाबीची सनस्क्रीन ते पडणार म्हणजे नवीन मोबाईल येणार आहे नवीन मोबाईल येणार असो हे सनस्क्रीन यूज करतोय त्याच्यामुळं मॅन मॅटर शॅम्पू यूज करतो अशी कटिंग करायला आणि दंत म्हणजे दंतकांती यूज करतो आणि पॅराशूटचं तेल यूज करतो आणि हे पॅराशूटचं तेल यूज करतो आणि रिनची साबण यूज करतो मामाची पावडर मामाने आणलेली काय त्या मामाकडे गेलाय ते पावडर आहे ना संपनच भाऊ नातेवाईकांना नुसतं लुटायचं काम लावलंय बिचाऱ्यांनी दिलं काय ती संपनच पावडर ती कुठं कुठं होती बॉडी वॉश आवड बॉडी वॉश पेअरचा बॉडी वॉश यूज करतो हा पोरीन सारखंच जस काय पोर यूज करते पेअरचं बॉडी वॉश ही आमची पोरगी आणि हे आमचं हत्ती नाही हे पोरगण आणि पोरगी नाही काय वेगळंच आहे काहीतरी कोण आहे तू कन्फर्म कर लोकांना इज मेन लेजेंड अशी एक गोष्ट आहे ऐक ना शशांक मला एक जण म्हणलं तू चड्डी मध्ये कमी करीत जा आणि टॉयलेट मध्ये जात जा म्हणजे जेणेकरून फरची पिवळी होणार नाही मग त्या लोकांसाठी काय म्हणशील तू तुम्ही तुमच्या आई घाला. मला घंटा लावणे कोण काय माझ्याबद्दल बोलतं. फरक पडला म्हणून तू बोल राहिला एवढं हा तेच ना जस्ट जेवण वगैरे झालं दुपारी जरा काम वगैरे चालू असलं मग मला काय बोलता आलं नाही जास्त असो थोडंसं आता थोडं 15-20 मिनिटासाठी झोपलो होतो गोळ्या घेतलं मग थोडीशी गोंगी आली होती त्याच्यानंतर मग काय म्हणलं बघ थोडंसं काहीतरी घेऊ नये खायला त्या भातासोबत मग थोडासा भातच खाल्ला आणि पोट पण असं वेगळंच काहीतरी भरल्यासारखं होतं आणि टेस्टलेस झालं नाही का ठीक आहे असो आता उद्याचा एक डोस घेऊया त्यांना जाऊयात प्रयत्न करू आपण उद्या ऑफिसला जायचं आय होप माझी तब्येत बरं झाली पाहिजे ठीक आहे तर एकंदरीत असा होता विषय वर्क फ्रॉम होम ॲट PG ठीक आहे असो तर मला असं वाटतं आता आपण इथंच निरोप घेऊया आणि पुढच्या व्लॉगमध्ये आपण भेटूयात म्हणजे अपकमिंग व्लॉगमध्ये भेटूयात उद्या किंवा परवा ठीक आहे जर तुम्हाला जर माझी व्हिडिओ जर खरंच मनापासून आवडत असेल आणि तुम्हाला जर काही वाटत असेल सजेशन माझ्यासाठी व्हिडिओसाठी तर प्लीज कमेंट करा आणि मला सजेस्ट करा what should I do in terms of improvement then definitely we'll work on it and stay tuned with me bye bye जय श्रीराम गणपती बाप्पा मोरया हर हर महादेव